सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूला शोएब उर्फ बाबा यांनी चौक्यानं सुरुवात केलेली आहे अल मदीना संघासाठी. नाही डॉट को डॉट करा. शोएब हे अल मदीना टीम संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांची ही जे सामना चालू आहे ते डू अँड डाय आहे. तर आपल्या संघासाठी त्यांनी मागच्या मॅचसाठी श्रीकांत बावळेकर आणि सागर उमळे यांच्याकडून 200 रुपये सुयशला पारितोषिक देण्यात आले आहे. षटकातील 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या झालेली आहे 15. चांगला स्टार्ट दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाला. धावा झालेल्या आहेत 15. एक चेंडू शिल्लक. सोहेल ऑन द स्ट्राइक. नितीन यांचा शेवटचा चेंडू फेस करतील सोहेल. शेवटचा चेंडू. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता पण मात्र चेंडू राहिला थोडासा खालती आणि हा आहे निर्धाव चेंडू. षटक झालेला आहे समाप्त. षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15. दुसरं षटक घेऊन येतील. बघूया कोण येतील. आणि गोलंदाजी मार्क वरती सचिन. सचिन टू
शोएब उर्फ बाबा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. या पुढील होणारा सामना गार्डन आईस्क्रीम वर्सेस स्वराज्य मराठा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. टॉस उडवणार आहे. चला सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ऑन दी मार्क. ओहो पंच. टॅप केलेला बॉल सरळ येत आहे. एक धाव पूर्ण केलेली आणि एकाच धावावर समाधान मानावे लागेल आणि एक धाव काढून धाव संख्या झालेली आहे 16. चांगला चेंडू होता पण तेवढाच चांगला सन्मान केलेला आहे फलंदाजांनी. आता स्ट्राईक वर सोहेल. सोहेल टू सचिन. दुसरा चेंडू. ओहो समोर मारलेला चेंडू गॅप मध्ये जात आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते आपल्याला दोन्ही बॅट्समन कडून आणि तशीच धाव संख्या वाढून झालेली आहे 18. दोन चेंडू समाप्त झालेले आहे. तिसरा चेंडू ऑन द मार्क. ओ एज लागलेली चेंडू चाललाय गॅप मध्ये पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. एकच धाव भेटेल आणि धाव संख्या झालेली आहे 19. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सचिन कडून. स्ट्राईक वर शोएब. बाबा बघूया काय करतायत. ओ मारण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसला आणि एकच धाव. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आतापर्यंत आपल्याला सचिन कडून. 4 चेंडू मध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात आणि तसंच धाव संख्या झालेली आहे 20. पाचवा चेंडू. ओ रिव्हर्सचा प्रयत्न होता पण मात्र हुकला आहे आणि हा आहे निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे 20. भेवन असा वारा दिसत आहे आपल्याला ग्राउंड मध्ये. हवेची आतिषबाजी पाहायला भेटते आपल्याला. प्रेक्षकांनी आनंद घ्यावा. चला शेवटचा चेंडू मॅच कडे वळूया. ओहो चेंडू उंच गेलाय आणि भेटतील धावा 6. वा काय षटकार पाहायला भेटला आपल्याला सोहेल यांच्या बॅट मधून आणि 2 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 26. फटका मात्र क्वालिटी होता आणि जेवढी दुरी पाहिजे होती तेवढाच बाहेर आला आणि भेटतील धावा 6. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. दोन. चलो संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रमोद. दोन षटक संपले आहे. धावसंख्या झालेली आहे 26. तिसरं षटक प्रमोद. ऑन स्ट्राइक शोएब उर्फ बाबा. वैयक्तिक धावसंख्या बघितली तर शोएब 5 चेंडूंमध्ये 9 धावांवर
आणि सोहेल 7 चेंडू आणि 17 धावा. चला पहिला चेंडू. ओहो, गॅप मध्ये मारलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटतंय आपल्याला दोन्ही बॅट्समन कडून. धावसंख्या झालेली आहे 28. दुसरा चेंडू. प्रमोट टू शोएब. ओ, एक साइडला घुसून मारण्याचा प्रयत्न होता पण मात्र प्रयत्न फसलाय आणि हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला प्रमोद यांच्याकडून. तिसरा चेंडू ऑन दी मार्क. ओ, शॉर्ट टप्प्याचा चेंडू. फिल्डर माग धाव झेल होईल का? आणि हा झेल. पहिला फलंदाज होतोय बाद तंबूच्या दिशेने. शोएब. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला प्रमोद कडून. शॉर्ट टप्प्याचा चेंडू मात्र फलंदाजाचा फटका फसला आणि हे झालेले आहेत कॅच आउट. नितीन यांनी चांगला झेल पकडला. चला नवीन फलंदाज साहिल, स्लॉग हिटर. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे समाप्त. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झालेली आहे 28. नवीन फलंदाज साहिल. साहिल टू प्रमोद. चला षटकातील 4था चेंडू. सामना लवकरात लवकर खेळवायचा आपल्याला. आजच्या दिवसात 6 सामने खेळवायचे आहेत. चला ऑन दी मार्क. प्रमोद टू साहिल. 4था चेंडू. ओ, फटकवलेला आहे चेंडू. ओ वाव, काय फिल्डिंग एफर्ट्स होती प्रशांत कडून पण मात्र थोडासा हार्ड लक आणि भेटतील धावा 6. जितकी चांगली हा शॉट होता तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला भेटली आपल्याला प्रशांत यांच्याकडून पण ऍट दी एंड भेटतील धावा 6. पाचवा चेंडू. ओ, परत एकदा सरळ फटका केलाय पण नाही. मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल आणि 2 धावा कंप्लीट. हा चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये आणि भेटतील धावा 2. आणि तिसऱ्या षटकाचं शेवटचा चेंडू. बघूया काय होतंय. ओ, आणि आता मात्र त्रिफळाचीत. वा, काय चेंडू होता. भेटलेली आहे विकेट. कमबॅक केलेला आहे इथं गोलंदाजांनी. 1 तुझा तर 1 माझा. वा, आणि तसंच 3 षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 36. मिडल स्टंप उडला आहे. आणि बॅट्समन आलेले आहेत अजय, द मॅन फ्रॉम वाडा. आपल्या एमपीएल च्या ऑक्शन मधील सर्वात महागडे खेळाडू अजय ऑन दी ग्राउंड. त्यांना 20,000 आणि 500 पॉइंट्सला अलमदीना या संघाने विकेट घेतले होते. बघूया अजय काय करतायत. अष्टपैलू खेळाडू फ्रॉम वाडा. आणि आता बॉलिंग एंडला बघूया कोण येतंय. 3 षटक संपलेले आहेत म्हणून आपल्याला थोडासा ड्रिंक्स ब्रेक पाहायला भेटतोय.
गोलंदाज नाही. आज ऑन दी मार्क सचिन. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत सचिन. धावसंख्या झाली आहे 3 षटका अखेरीस 36. ऑन स्ट्राइक सोहेल. पहिला चेंडू ओ रिव्हर्स स्वीपचा फटका होता आणि भेटेल विकेट. काय घडलं मात्र आणि आपण पाहतोय 3 षटकानंतर धावसंख्या 36. 3 गडी बाद 36 धावा. 14 सुरू असताना सचिन बॉलिंग मार्कवर आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेणारा सचिन आणि इथे मात्र यश मिळवतोय. विकेट मिळते सचिनला. यशस्वी गोलंदाज होतो सचिन. पाहूया नवीन फलंदाज. नवीन फलंदाज सूरज. पाहूया सूरज आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा जमवणार. तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल सचिनचा पुन्हा एकदा विकेट घेण्याचा. आणि आता आपण पाहतोय ऑन कॅमेरा कमिटी मेंबर्स त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुंदर असं काम महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आणि इथे आपल्या समोर स्पर्धा रंगते महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे. पर्व क्रमांक 5 कोणत्या संघाचा होईल इथे विजयाचा नाच. पाहूया. दोन्ही संघांना मस्ट विन अशी ही मॅच आहे. अल मदीना 11 वर्सेस छावा 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना रंगतोय. इथे चांगला प्रहार केलाय. सरळ बॅटने खेळला. हा चेंडू लॉंग ऑफला येतोय. त्याच्या पाठमारा करतोय. सुंदर सिद्धेशन केले गेले. हाताने का होईना पायाने चेंडू अडतोय आणि चेंडू अडवणं महत्वाचं असेल. धावा मिळतील मात्र 2 आणि धावसंख्या जाईल 38 या आकड्यावर. इथे मात्र नशिबाची साथ सिद्धेशकाला मिळते. पायाने चेंडू अडला गेला. चेंडू अडवणं खूप महत्वाचं असेल. धावा वाचवणं महत्वाचं असेल. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. मात्र ओव्हरपिच चेंडू कव्हर्समध्ये खेळला गेला. डीप ब्लास्ट तैनात आहेत. चेंडू पकडतो फेकी करतो पण मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. क्रीडांगण नक्कीच मोठं आहे. सुंदरसं क्रीडांगण. चांगली खेळपट्टी तयार केली. यामध्ये कमिटीचं नक्कीच योगदान 100% आहे आणि त्याच योगदानाला नक्की साथ मिळते ती इथे सगळ्या संघ मालकांची आणि खेळाडूंची. त्याचप्रमाणे प्रत्येक स्पर्धेला आपण पाहतो प्रोत्साहनपर काही बक्षीस जमा अशी रक्कम दिली जाते. त्याचं प्रोत्साहनपर इथे आपल्याला अनेक दाते सापडलेले आहेत. त्यांचं योगदान आहे या स्पर्धेला. ही स्पर्धा प्रस्तुत केली आपले माननीय सन्माननीय मंत्री राज्यमंत्री जे आहेत मकरंदबा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. पहिलं पारितोषिक रुपये 1,111 रुपये. दुसरं पारितोषिक आहे 50,555 आणि भव्य दिवस चषक देण्यात येतील. स्पर्धेचा हा 4था दिवस आपण पाहतोय. थरार आणि हा झेल बाद. इथे मात्र चेंडू हवेत घेतला कवेत. पॉइंट रिजन मध्ये हात टिपलेला झेल आणि धावसंख्या 40 वर 4था गडी बाद होतोय. धावसंख्या 40. 4 गडी बाद. 14 सुरू असताना पाहतोय चांगलं कमबॅक केलं इथे मात्र छावा 11 या संघाने. अल मदीना 11 वर्सेस छावा 11 असा हा सामना. हे द्वंद्व हे युद्ध बॅट आणि बॉलचं क्रीडांगण झालंय रणांगण. ग्राउंड आहे पोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वर आणि सुंदर असं निसर्ग सानिध्य असलेलं हे क्रीडांगण आहे. महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेचं ठिकाण. तर त्याच तोडीची ते हवा शुद्ध हवा पाहायला मिळते आहे. निसर्गाचा या वातावरणात हा खेळ चांगला पहरतोय
आणि छावा 11 कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करताय. 4 षटकात 14 षटकात खेळ सुरू असताना इथे मात्र 2 विकेट्स मिळवतो सचिन. धावा खर्च केल्यात त्या 15, चेंडू हाताळले 10. 2 गडी बाद नक्कीच केलेत. सचिनचा पुढे चेंडू खेळण्यासाठी येतो तो मात्र माज. पाहुयात माज सामना करेल तो सचिन याचा. यावेळेस पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न कवरमध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडा जमिनीलगत चेंडू कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षकाकडे जातोय आणि 1 धाव पूर्ण होत आहे. एका धावाने धावसंख्या 41 वर पोहोचली आहे. 4थं षटक सुरू असताना पाहता आपण शेवटचा चेंडू असेल. 1 धावा 41, 4 गडी बाद झालेले आहेत. 6 षटकांचा हा सामना आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे सामने ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हे लाईव्ह पाहू शकता आणि नक्कीच आमच्या हक्याला साथ दिली जाते. 200तले 12 सबस्क्रायबर आपल्याला मिळाले आहेत. अजूनही विनंती असेल प्रत्येक प्रेक्षकांना जे आपण ऑनलाईन सामने पाहतात तर आपण या यूट्यूब लाईव्ह चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. त्यांना मदत करायची आहे. 1 लाख सबस्क्रायबर त्यांचे झाले तर त्यांना थोडासा नक्कीच आनंद होणार आहे आणि आपण आपल्या माणसाला मदत करायला हवी असं माझं स्पष्ट मत. 4 षटक पूर्ण झाले. धावसंख्या झाली 42. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. छावा 11 त्वरा करा. मीटिंग्स नको आहेत. टीम मीटिंग्स नको आहेत. लवकर लवकर निर्णय घ्यायचा आहे. 30 मिनिटांचा अवधी लक्षात ठेवायचा अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. छावा 11 त्वरा करा. चांगलं कमबॅक करून दिलं सचिनने. 12 चेंडू हाताळले आणि 12 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केले. महत्त्वपूर्ण 2 विकेट मिळवून दिल्यात संघाला. त्याला कौतुक करतो मी गोलंदाज सचिनचं. जोरदार टाळ्या वाजवा सचिनसाठी. चांगलं योगदान आपल्या संघाला दिलं गेलं सचिनकडून. नवीन गोलंदाज येतोय पाहूयात. बॉलिंग मार्कवर प्रमोद. बॉलिंग मार्कवर आहे प्रमोद. वैयक्तिक दुसरं सांघिक 5 षटक. पहिल्या षटकात 10 धावा देऊन 2 गडी बाद केले प्रमोदने. यशस्वी गोलंदाज आहे प्रमोद. वेगवान मारा करण्याचा वाकबगार असा हा खेळाडू आहे. पाहूया इथे मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट असा गोलंदाजी आपण पाहणार आहोत. बॅट्समन तयार आहे अजय. एक महागडा खेळाडू. MPLच्या ऑक्शन मधला टॉप बोली लागलेला हा खेळाडू अजय. इथे मात्र टॉपचा खेळ पाहायला मिळेल का पाहूयात. प्रतीक्षित आहे. हा मात्र चेंडूचा DOT डॉट डॉट बॉलने सुरुवात केली आहे. वेगवान मारा करतोय प्रमोद. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. अजयला शांत करण्याचं काम मात्र केलं जात आहे ते प्रमोद कडून. हा मोठा प्रहार. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू येतो. त्याचा पाठपुरा करेल. अडवून चेंडू फेकीपर्यंत पाहूया. एकदा पुन्हा दुसरा प्रयत्न नव्हती संधी. फलंदाज मात्र वेगवान येतो. ॲक्लिस मध्ये सुरक्षित असेल आणि या 2 धावा नक्की मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या 44 या आकड्यावर पोहोचले. 44 धावा 4 गडी बाद. आपण पाहतो ट्रिपल चौका धाव फलकावर. 3-4 नंबर आपल्याला दिसतील. 4.2 षटक सुरू आहे. 5व्या षटकातले 2 चेंडू संपन्न झाले. धावसंख्या पोहोचले 44 आकड्यावर. प्रमोदचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल. समोर सुद्धा फलंदाज तितका तोडीचा अजय. एक अष्टपैलू खेळाडू महागडी बोली लागलेला हा खेळाडू आहे. अल मदिना 11 या संघाकडून आपलं प्रदर्शन दाखवतोय खेळाचं. या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. का आहे हा महागडा खेळाडू. का घेतला अल मदिना संघाने. हायएस्ट बोल लावून पहा प्रदर्शन दाखवतोय. हा रिव्हर्सचा फटका जातोय. चेंडू सीमा पार. मिळतोय चौकार. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. इथे मात्र अजयची हवा. संघाला मिळतील 4 धावा. धाव संख्या होत आहे ती 48. 4 गडी बाद 48 धावा. हा वाईट बॉल स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. नक्की दबाव थोडासा गोलंदाजावरती येतोय. हा मात्र गुडघाट. एक तमाशा एक प्रकारचा फटका खेळायचा प्रयत्न. इथे फक्त प्रयत्न फसतोय. चेंडू येतो DOT डॉट डॉट बॉलने सांगता केली जाईल का. या षटकाची 2 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला हा संघ. पाहूया या चेंडूवर आपल्या संघाचं अर्धशतक करायला यश मिळते का अजयला. अजय सज्ज प्रमोदचा सामना करण्यासाठी. हो सुंदर चेंडू हाताळला. आउट ऑफ स्टंप. गुडलेनचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्यात यश मिळते प्रमोदला. निर्धाव चेंडू
पुन्हा 2 कन्झिक्युटिव्ह डॉट बॉल येत आहेत. पाहूया तिसरा डॉट बॉल येऊ शकेल का. प्रमोद आपली गोलंदाजी किमया दाखवतोय, आपलं कौशल्य दाखवतोय, गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय, चुनूक दाखवतोय. हा मात्र रिवर्स फटका पुन्हा खेळला, पुन्हा चेंडू पाठवला गेलाय तो थर्ड मॅन सीमारेषे जवळ आणि हा मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. मी तोय खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. पहा रिव्हर्सचा हा अटेम्प्ट केला गेला आणि हा चौकार मिळतोय. धावसंख्या चौकाराने 53 कडे पोहोचली आहे. 4 षटक 5 षटक पूर्ण 53 धावा 4 गडी बाद. धावसंख्या 53, 4 गडी बाद 53, 53 रन्स आफ्टर 5 ओव्हर्स फॉर 4 विकेट्स. शेवटचे 6 चेंडू. निर्वाणीचं हाणामारीचं षटक असणार आहे. इंग्लिशमध्ये ज्याला डेथ ओव्हर म्हणतात असं हे षटक. प्रशांत बॉलिंग मार्कवर येतोय. प्रशांत इथे शांत ठेवू शकेल का फलंदाजाला. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. धावसंख्या 53 झाली आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाईल याच्या पुढे. मोठा प्रहार केला पहिल्या चेंडूवर तैनात आहे. पाहुयात एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न नाही. सिंगल मिळते आणि एका धावेने धावसंख्या पोहोचल्या 54 कडे. स्ट्राईकला येतोय अजय. 7 चेंडूमध्ये 11 धावा काढल्यात अजयने. पाहुयात अजय कशा प्रकारे 5 चेंडूंचा सामना करणार, कशा प्रकारे प्रहार करणार, किती धावा काढल्या जातील, की प्रशांत इथे मात्र अजयला शांत ठेवणार. पुढचा चेंडू अजयसाठी. प्रशांत तयार. धावसंख्या 54. चला त्वरा करा. सुंदर चेंडू हाताळायचा, फायनल खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र गॅप मिळते. चेंडू होतोय फरार, मिळतोय चौकार, 4 धावा. हा सिंगल का घेतला होता ते मात्र आता समज मिळते. सुंदर असं स्ट्राईक दिलं गेलं अजयला. अजय त्याचा फायदा घेतोय आणि समाचार घेतोय गोलंदाजाचा. शेवटच्या षटकाचा पुरेपूर भरपूर फायदा घेण्याचा प्रयत्न यश मिळत आहे ते मात्र अजयला. धावसंख्या 4 ने पुढे 58च्या घरात पोहोचली आहे. 65-70 पर्यंत धावसंख्या नक्कीच एक वाखाणण्याजोगी असेल. डिफेंडिंग असेल. कशा प्रकारे धावा पुढे जाईल पाहूयात. या चांगला प्रहार केलाय. डेप स्क्वेअर लेवल तैनात आहे. सुंदर असा चेंडू अडवला गेला. इथं पूर्ण दुसरा प्रयत्न आणि या 2 सहज मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते मात्र 60 या आकड्यावर. पहिल्या सामन्यातला स्कोर 60 होता. त्याच्या पुढे नक्कीच या सामन्यात धावा केल्या जातील. 3 चेंडू अजून शिल्लक आहे शेवटच्या षटकातले. मोठा प्रहार केलाय. चेंडू उंच हवे तिथं एक षटक करण्यात आहे परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. काय असेल निर्णय पाहूया. पंच दाद विचारतायत आणि हा येतोय चौकार, 4 धावा. इथे मात्र अजयची हवा. संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या 64 वर 4 गडी बाद.
आणि यावेळेस मात्र सुंदर चेंडू हाताळला, शेवटचा चेंडू आणि इथे धावची होईल का पाहूया, आणि रन आउट. धावसंख्या 64 आणि 65चं आव्हान ठेवलं गेलं, ते मात्र छावा 11 या संघाकडे. 6 षटकांचा खेळ असताना 36 चेंडू 65 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी छावा 11 या संघाला. मस्ट विन मॅच आहे दोन्ही संघांनी. चला पुढचा सामना गार्डन आईस्क्रीम वर्सेस स्वराज्य मराठा. दोन्ही संघाचे संघनायक आपण ताबडतोब मंचावर टॉससाठी यायचं आहे, विनंती असेल आपल्याला. चला संघनायक यायचा आहे, स्वराज्य मराठा संघनायक आणि गार्डन आईस्क्रीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. गार्डन आईस्क्रीम, चला आपल्याला विनंती असेल कॅप्टन लवकर लवकर यायचं आहे. चला गार्डन आईस्क्रीम कॅप्टन, आपल्याला शेवटचा पुकार पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गार्डन सिटी गार्डन आईस्क्रीम, चला या लवकरात लवकर यायचं सर, विनंती असेल. चला सेकंड इनिंगला सुरुवात करायला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि टॉस साठी मी विनंती करतोय या आपल्या सोबत प्रमुख पाहुणे येत आहेत टॉस साठी. अमित भाई यांच्या हस्ते टॉस केला जाईल. माझ्यासोबत आहेत आईस्क्रीम गार्डन आईस्क्रीमचे संघनायक आणि स्वराज्य मराठाचे संघनायक. हां कोण बोलणार आहे? बरं, स्वराज्य मराठा विल कॉल. काटा बोललेला आहे आणि छापा आलेला आहे. गार्डन आईस्क्रीम वन टॉस LED 2. आम्ही फील्ड करू सर पहिले. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर कितीपर्यंत तुम्ही यांना रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करणार आणि आपण किती सामने खेळले आहेत आणि काय परिस्थिती सध्या तुमची? आमची 2 सामने झालेले आहेत. आमचे बॉलिंग परफॉर्मन्स चांगला आहे, तर त्याच्यासाठी आम्ही बॉलिंग निवडलेली आहे. 2 मध्ये आपण किती जिंकलाय? 1च जिंकलोय आम्ही. 1 जिंकला म्हणजे मस्ट विन मॅच आहे आपल्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी. तर पुढच्या बाजूला आपल्या समोर आहे स्वराज्य मराठा, ज्यांना विजयाची प्रतीक्षा अजूनही आहे. तर त्यांना कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न कराल तुम्ही? आमचा अंदाज आहे 50-55 याच्यापर्यंत रोखायचा प्रयत्न करू आम्ही. सर ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन, टॉस जिंकलाय, सामनाही जिंकावा अशी अपेक्षा असेल. तर माझ्यासोबत आहेत स्वराज्य मराठाचे कॅप्टन. तुमची पहिली फलंदाजी आहे, तुम्ही टॉस हारलाय. जर समजा टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं?
आम्ही पण क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. त्यांना 50 ते 60 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला असता. आणि आमची बॅटिंग साईड तर चांगली मजबूत आहे आणि आमचे कॅप्टन म्हणजे दिनेश सर ते चांगलेच निर्णय घेतात. त्यामुळं आम्ही चांगलंच खेळू. तरी पण तुम्ही टॉस हरल्या, परंतु नाणेफेकीचा कौल हरल्या, परंतु तुम्ही सामना जिंकावा अशी अपेक्षा करतो आणि पहिला विजय नक्कीच तुम्हाला मिळेल या स्पर्धेचा. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. आणि चला जाऊयात चालू असलेल्या सामन्याकडे. सेकंड इनिंग. विनंती असेल छावा 11 संघाला आपण कृपया थोडंसं मागे थांबायचं आहे. बाउंड्री रोपच्या मागे थांबून थोडं लांबून सामना पहा, विनंती असेल आपल्याला. छावा 11 थोडंसं मागे थांबून आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. सहकार्य करा. आपल्याला कमिटीची विनंती असेल तर अल मदिना या संघाचा पण खेळ पाहिला होता. पहिला सामना त्यांनी सुरेख काढला होता, डिफेंड केला होता, धावा सुंदर गोलंदाजी पाहिली होती. 8 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना तो सामना अल मदिना 11 या संघाने जिंकला होता. त्याची पुनरावृत्ती इथे होईल का पाहूयात. चोरसीचा सामना होईल का की छावा 11 मात्र एका हाती इथे फलंदाजी करतील. 65 धावांचं आव्हान छावा 11 या संघाला आहे. चेंडू आहे 36, 6 षटक, 65 धावा करायच्या आहेत. जर षटकांचा विचार केला आणि धावांचा विचार केला सरासरी जे गुणोत्तर मिळत आहे ते मात्र आहे षटकामागे 11 धावा. प्रत्येक षटकाच्या मागे तुम्हाला 11 धावा करणं अनिवार्य असेल, गरजेचं असेल सामना जिंकण्यासाठी. छावा 11 या संघाचे सलामीचे फलंदाज स्ट्राईकला आहे निखिल, नॉन स्ट्राईकला सचिन. बॉलिंग मार्कवर आहे अल मदिना 11 संघाचा सलामीचा गोलंदाज अजय. येस, लेट्स प्ले. सीमारेषेजवळ थांबलेले प्रेक्षक आणि खेळाडू कृपया थोडंसं मागे थांबायचं आहे. इथे थांबलेले प्रेक्षक ब्लॅक कॅप चला थोडं मागे या सर. मागे सर का मागे. आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मिडविकेटला जातोय. दीप षटक तैनात आहे. 1 धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. प्रेक्षकांना विनंती थोडं मागून सामन्याची मजा घ्यायची आहे. 1 शॉट आहे. ओ इथे मात्र 1 धाव पूर्ण करायच्या नंतर दुसरी पूर्ण करायच्या नंतर 1 शॉट काढली गेली आणि 1 धाव पूर्ण केली गेली आहे. केवळ 1 धाव मिळेल आहे. धावसंख्या मिळेल केवळ 1. धावसंख्येला सुरुवात श्री गणेशा, नांदी, बोनी, शुभारंभ, प्रारंभ 1 धावेने. पाहूया अजय, एक महागडा खेळाडू या MPL मधला अल मदिना 11 संघाकडून आपली खेळी सुंदर साजरी केली, चांगली फलंदाजी केली आहे. तितकीच चांगली गोलंदाजी करावी लागेल सामना संघाला जिंकवून देण्यासाठी. दोन्ही संघांना मस्ट विन असा सामना असणार आहे. आपल्या स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. करो या मरोची स्थिती दोन्ही संघांना आहे. पाहूया अजय, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू गुडल्यांचा हाताळलाय. कव्हर मध्ये खेळला, सुंदर फटका, देखना फटका, हँडसम स्क्वेअर कट. जातो चेंडू सीमा रेषा पार, मीद चौकार. 4 धावा. पहिला चौकार येतोय या षटकातला, या इनिंगचा पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या 5. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केले. पुन्हा एकदा सेम रिझल्ट मिळतो का? पाठमोरा केला जातोय. इथे मात्र चेंडू रे जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळेल खणखणी दणदणीत चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या 9 या आकड्यावर पोहोचली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा. आणि इथे मात्र थोडंसं षटक महागडं होत आहे. अजयला काल मंत्र दिला जातोय. पाहूयात तिथून पुढे काय बदल होईल का. पॉवर प्लेचं हे षटक इथे पुरेपूर भरपूर वापर केला जातोय फलंदाजाकडून, निखिल कडून आक्रमण केलं जाते अजय या गोलंदाजावर.
आणि इथे मात्र पाहूया आपण 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर क्षेत्ररक्षण थर्ड मॅन मध्ये पाहिलं. 2 धावा बॅटची कडा घेतली गेली होती. आणि इथे मात्र निखिलचं टोपण नाव सुतांकडून कळतंय. शरण अंबाला या नावाने तो ओळखला जातो. शरण अंबाला इथे मात्र टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव, त्या नावाने इथे मात्र टोपण नावाने ओळखला जातो, तो मात्र निखिल. और चेंडू मोठा प्रहार केला. चेंडू तो मिडू गेला. तैनात आहे. डीप मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होती मात्र 11. एक शुभ आकडा धाव फलकार लागला जातोय. धावसंख्या मला 12. येस 12 रन्स. 5 चेंडू झालेत. 12 धावा खर्च केल्यात. रिक्वायर्ड रन रेट नक्कीच इथे प्राप्त केला जातोय. तो फलंदाजाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आपलं काम नक्की चांगल्या प्रकारे करतात. इथे मात्र पाहूयात एक पुढे जाते धाव आणि धावा होतील या सिंगलने 13. रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक षटक पूर्ण 13 धावा. चला नो मीटिंग्स प्लीज. टीम अल मदीना 11 सहकार्य करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. बॉलिंग मार्क करतो नवीन गोलंदाज. पाहूया कोण असेल बॉलर. चला अल मदीना टीम वेळ घेऊ नका. 30 मिनिटात इनिंग संपवायचं आपल्याला. 5 मिनिटं झालेत पहिल्या षटकासाठी. उर्वरित 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं संपवायची, त्याची नोंद घ्यायची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जे खेळाडू सीमारेषेजवळ उभे राहिलेत प्रेक्षक म्हणून, त्यांनी खाली बसून घ्यायचं. खाली बसून सामना पाहायचा. पंचांना थोडंसं अंदाज येत नाही खेळाडू कोण आणि क्षेत्ररक्षक कोण आहे, तर खाली बसा. प्रेक्षक खाली बसून सामन्याची मजा घ्या. टी शर्ट तुमचे थोडे सारख्याच रंगाचे असल्या कारण थोडं कन्फ्युजन होत आहे. खाली बसून सामना पहा. छावा 11. मोठा प्रहार करता पर्यंत चेंडू हवेत गेला. सेफ झोनला पडतोय का नाही, सुंदर प्रयत्न केला गेला होता. चेंडू हातावर पडतोय, उडतोय आणि मिंडू गेटला या 2 धावा पूर्ण मिळतात. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 15 या आकड्यावर. अजूनही 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, ते मात्र छावा 11 या संघाला. हा मात्र चांगला प्रहार केलाय. कव्हर्स मध्ये षटक आहे, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा आणि या चौकारने धावसंख्या 19 कडे पोहोचली जाते. निखिलची मात्र सुंदर फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 12 धावा कुटण्याचं काम केलंय. अतिशय आक्रमक फलंदाजी करतो आणि ती संघाला गरजेची सुद्धा आहे. छावा 11 या संघाला मस्ट विन मॅच आहे. पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी, सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. प्रयत्न दोन्ही संघांचे नक्कीच सुरेख पाहायला मिळत आहेत. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करावी लागेल. मोठा प्रहार इथे मात्र पुन्हा सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू 1 बाउन्स होतोय, फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. यावेळेस मला थोडीशी गोलंदाजी बोथट केली गेली आहे. गोलंदाजी धार कुठेतरी कमी केली गेली आहे. फलंदाजाने बॅटला धार लावली आहे. दुपारचा प्रहर आणि इथे मात्र केला आहे कहर फलंदाजाने. लगातार दुसरा चौकार. धावसंख्या 23 या आकड्यावर पोहोचली जाते. चला त्वरा करा, लवकर लवकर चेंडू हाताळायचा आहे. बॉलिंग मार्कवर आहे तो मात्र सोहेल. 4 चेंडू हाताळले, 10 धावा खर्च केला सोहेलने. पाहत पुढचा चेंडू. पुन्हा फुल टॉस घेतला खेळला. डीप मध्ये षटक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. सुंदर अशी फेकी होते आणि एका धावने धावसंख्या 24 कडे पोहोचेल.
हा मोठा प्रहार केला आडव्या बॅटने. इथे मात्र वाऱ्याचा वेग आणि त्यासोबत फलंदाजाची फेक. मितवाई षटकार 6 धावा. सुंदर फटका खेळला. छावा 11चे फलंदाज मात्र संघाला पुढे नेण्याचं काम करतात. विजयाकडे आघाडीकडे वाटचाल केली जाते. सुंदर असा फटका खेळला आडव्या बॅटने. चेंडू मिडविकेट सीमारेषा पार टोलवला गेला. मिळाल्या 4 धावा. हा षटकार आहे. चुकी दुरुस्ती करतो आपण. हा षटकार बिग हिट केला गेला. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे आणि सुंदर सुरुवात दिली छावा 11 या संघाला. 2 षटक पूर्ण 30 धावा. समीकरण सोपं केलं गेलंय. उर्वरित 24 चेंडू धावा करायच्या 35. 24 चेंडू 35 असं आव्हान ठेवलं गेलंय. चला नो मीटिंग्स. अल मदीना 11 संघ कृपया सहकार्य करायचंय कमिटीला. आयोजकांना वेळ कमी घ्यायचा आहे. 30 मिनिटाचा अवधी आहे. आपण जर वेळेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. अल मदीना 11 संघ वेळेत आपला 30 मिनिटाची वेळ आहे तर ती 10 मिनिटं आपली पूर्ण झालेली आहे याची नोंद घ्या. वेळ झाली आहे 12:36 आणि उर्वरित तुम्हाला 20 मिनिटात हा इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकरात लवकर षटक हाताळायचं आहे. बॉलिंग मार्कवर आहे बॉलर आतिफ. आतिफ चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीच्या जोरावर तो आतिफ पाहूया. यावेळेस मात्र षटक नंबर 3 क्रमांक घेऊन आलेला आहे. वैदिक पहिलं सांघिक 30 षटक पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. जे खेळाडू सीमारेषे जवळ आहेत त्यांना डिस्टर्ब करू नये. जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण खाली बसून सामना बघायचा आहे. टी शर्ट आपले सारखेच आहेत. पंचांना कन्फ्युजन होत आहे. आपण खाली बसून सामना बघा सर. छावा 11चे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती किंवा मागे उभं राहा. पुढचा सामना स्वराज्य मराठा वर्सेस गार्डन आईस्क्रीम या 2 बलाढ्य संघांमध्ये होईल. पहिला चेंडू फुलर लेनचा हा चेंडू लेग स्टंपवर टाकला होता. चांगला फटका खेळला सरळ बॅटने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या 31 कडे पोहोचली आहे. तेवीस चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. समीकरण पाहतोय आपण. बॅटची कडा घेते. चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून पुढे सरसावतो. 1 धाव पूर्ण केली जाते. हे धडक होते. हा रनआउट साठी थर्ड अंपायरकडे कौल दिला गेला. पंचांनी पाहूयात थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय. फलंदाज सुरक्षित. धाव कंप्लीट झालेली आहे. गुड रनिंग. क्विक सिंगल नक्कीच काढला. एक चोरटी धाव मिळते. धावसंख्या 32 झालेली आहे. बोथ द बॅटर्स आर व्हेरी क्विक ऑन द फीट बिटवीन द विकेट. बिनबाद 32. छावा 11 साठी चांगली सुरुवात झाली आणि इथे मात्र संघ मालक खुश नक्कीच असतील. पाहुयात हे कंटिन्यू ठेवू शकतील की अल मदीना कुठे सुरुंग लावणार, जोडी फोडणार. पाहुयात पुढचा चेंडू. हा अतिशय चेंडू हाताळा हलक्या हाताने खेळला आणि हे षटक मात्र सांभाळून खेळायचा प्रयत्न केला तर चेंडू पाहून फटके खेळले जात आहेत. मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावा नक्कीच आलेल्या आहेत. 33 धावा त्या धाव फलकावर. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू पूर्ण झाले. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा लागल्यात. उर्वरित 33 धावा करायचा सामना 32 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. चेंडू असेल ते मात्र 21. हा पुन्हा फुलर लेनचा चेंडू खोलटा पाय. चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. खोदून काढला. या चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि इथे मात्र थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे धावा काढल्या जात आहेत. समाधान सिंगलवरती मानलं जात आहे. एक चांगला गोलंदाज आपला गोलंदाजीचा स्पेल हाताळतोय.
हा स्लोअर चेंडू चेंज ऑफ पेस केला गेलाय. चांगली गोलंदाजी आतिफकडून पाहायला मिळते. 4 धावा खर्च केल्यात. चांगलं सुरेख षटक हाताळतोय. धावांचा वेग कमी करण्यात कुठेतरी आतिफला यश मिळत आहे आणि अल मदिना 11 संघ पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन करतोय. परत येत आहेत सामन्यात. पाहूयात पुढचा चेंडू. इथे मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र उंच हवेत अंतर कापू शकतो का पाहूया. नाही, इथे मात्र झेल पकडला गेलाय. ताकद पडली कमी. विकेटची हमी. फलंदाज बाद. पहिला हजरा, पहिला झटका, पहिला अडसर दूर केला. आतिफला ज्या कामासाठी बोलवलं होतं संघनायकाने ते मात्र काम त्याने केलंय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. भगदाड पाडलाय. इथे मात्र पार्टनरशिप फोडली गेली आहे. धावसंख्या झाली आहे 34. 3 षटक पूर्ण 34 धावा. निखिल बावळेकरला बक्षीस आलेलं आहे. जर त्यांनी षटकार मारला तर त्या षटकारासाठी अजय महादेव बावळेकर आणि श्रीकांत बावळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. दोघात मिळून 500 असतील, याची नोंद घ्या. प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक आहे. त्याला बक्षीस वाढवलेलं आपल्यासाठी उत्साहवर्धक राशी आहे निखिलसाठी. आणि संघाला धावांची गरज असताना पाहूया निखिल कशा प्रकारे खेळ बहरतोय. 2 मिनिट ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. इथे मात्र चर्चा रंगत्या. अल मदिना 11 या संघाची धावा रोखण्याची, ब्रेक थ्रू मिळवण्याची, विकेट घेण्याची. दुसऱ्या बाजूला कान मंत्र दिला जातोय निखिल आणि नवीन फलंदाजाला धावांचा वेग वाढवण्याचा. सुंदर षटक हाताळलं आतिफने. संघाला कमबॅक करून दिले. 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. कौतुक नक्की करावं लागेल गोलंदाजाचं. चला, टाइम अप झालेला आहे. शतक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर. पुढचे दोन्ही संघ तयार राहायचंय. गार्डन आईस्क्रीम आणि स्वराज्य मराठा. बॉलिंग मार्कवर अजय. आणि इथे मात्र षटकाराला बक्षीस लगावलं होतं. निखिलने मात्र षटकार ठोकलाय. उत्तुंग असा हा षटकार. 500 रुपये पारितोषिक नक्कीच आलेलं आहे. आणि मुन्ना यांच्याकडून 100 रुपये या षटकाराला लगावले गेलेत. धावसंख्या 40. 40 रन्स ऑन बोर्ड. चांगला प्रहार. सुंदर कमबॅक करतोय इथे गोलंदाज अजय. एक महागडा खेळाडू. इथे मात्र चांगल्या प्रकारे तिथे हल्लाबोल केला निखिलने. आणि ज्या निखिलला षटकारासाठी पारितोषिक लागलं होतं ते पारितोषिक मात्र पटकावलंय त्यांनी. तर विनंती असेल ज्यांनी पारितोषिक जाहीर केले त्यांनी पैसे जमा करायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या 40. 25 धावांची अजूनही गरज आहे. 14 हाताळतोय अजय. अजयचा पुढचा चेंडू. आणि यावेळेस पाहता आपण हा सुंदर फटका खेळलाय कव्हर्समध्ये. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. ती मात्र 41 या घरात. 14 चेंडू 24 धावांची गरज आहे.
इथे मोठा प्रहार केला आणि पाहूया आपण चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला षटक एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न होतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या 43 या आकड्यावर पोहोचताना पाहतोय आपण. 43 रन्स आफ्टर 3.5 ओव्हर्स. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. 13 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण पाहतोय. नक्कीच चांगलं प्रकारे आपण ह्या धावा चेस करताना पाहतोय छावा 11 या संघाकडून. बॅटची कडा लागते, चेंडू उंच हवेत आणि इथे मात्र घेतला एक हवेत, फलंदाज होईल बाद. धावसंख्या स्थिरावली आहे 43 या आकड्यावर फलंदाज होतोय बाद नंबर 2चा प्रमोद झेलबाद. आणि इथे मात्र यश मिळते अजयला शेवटच्या चेंडूवर. 4 षटक पूर्ण, धावसंख्या झाली आहे 43. उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा करायच्या जिंकण्यासाठी, त्या मात्र 22. नवीन फलंदाज प्रशांत. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असा सामना. इथे मात्र रंजक सामना. मिटिंग घेऊ नका अल्मदीना 11 संघ, आपल्याला विनंती आहे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटच्या षटकात तुम्हाला एक खेळाडू मग आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्डमध्ये, याची नोंद घ्या. कमिटीचा कठोर निर्णय आहे, वेळेचं पालन करायचं आहे. पंचांनी वेळ लावलेली आहे, शेवटचे 8 मिनिटं शिल्लक आहे 2 षटक पूर्ण करण्याकरता. त्वरा करा, लवकरात लवकर षटक पूर्ण करायचं आहे. प्रत्येक षटकामागे आपण मीटिंग्स घेऊ नका. बॉलिंग मार्कवर आहे पुन्हा एकदा आतिफ. वैयक्तिक दुसरं, सांघिक 5वं षटक आतिफ. यशस्वी गोलंदाज स्ट्राईकला आहे निखिल. जबाबदारी निखिलच्या खांद्यावर आहे सामना जिंकण्याची. 12 चेंडू 22 धावांची गरज. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप सुंदर चेंडू हाताळला गेला. अपील पंचांकडे मागितली दाद, पंच मात्र निशब्द स्तब्ध. पंचांनी दाद पेटवून लावली आहे. चांगला चेंडू हाताळला. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू सुरुवात केली आहे. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस सुंदर चेंडू हाताळतोय अजय. आपलं इथे कर्तव्य सिद्ध करताना संघासाठी आतिफ चांगली गोलंदाजी करतोय. हा मात्र फुल टॉस प्रहार, खराब चेंडूचा प्रहार केलाय. चेंडू मात्र घेतोय भरारी, जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. आणि इथे मात्र निखिल नावाचं वादळ आपल्या संघासाठी आपलं योगदान देताना पाहतोय. धावसंख्या 47 झाली आहे. 15 चेंडूवर 31 धावांचा खच पाडलाय निखिल याने. धावा गरजेच्या आहेत संघाला जिंकण्यासाठी. अजूनही 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 रन्स टू विन इन 9 बॉल्स. चला पुढचा चेंडू. आतिफ पुन्हा एकदा तयार होतोय, सज्ज होईल निखिलचा साठी मारा करायला. पाहूयात. हा सुंदर चेंडू हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप उसळी घेणारा हा चेंडू. गुडले यांचा चेंडू हाताळला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. 8 चेंडू 18 धावांची गरज. सामना चुरशीचा होतोय आणि डिफेन्स करण्यासाठी ही टीम वाकबगार आहे, पटायत आहे. आपण पाहिलं अल्मदीना संघाने 8 चेंडू 4 धावा असताना गरजेचा असताना सामना वाचवला होता. सामना धावा डिफेंड केल्या गेल्या तर इथे मात्र 8 चेंडू 18 धावा वाचवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी होते आतिफ कडून. परत पुढचा चेंडू. सुंदर चेंडू पुन्हा शेत हाताळला जातोय आणि पुन्हा इथे निर्धाव चेंडू येतोय. निखिल मात्र मार्गस्थ होत होता तंबूकडे, परंतु यष्टरक्षकाने बाद केलं नाही आहे निखिलला. धावसंख्या 47. पाहूया एक दिलेलं जीवदान. निखिल कशा प्रकारे इथे प्रहार करेल आतिफवर. आतिफ एक नावाजलेला गोलंदाज, चांगली छाप सोडली आतिफने बॉलिंग मार्कवर येत असताना. हा सुद्धा सुरेख चेंडू अंगावर आदळतो. इथे धावण्याचा प्रयत्न नाही. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय.
सुंदर गोलंदाजी, टाळ्या वाजवा आतिफसाठी. मी कौतुक करतो गोलंदाजाचं. अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. 2 षटक हाताळलेत, 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट घेतली आहे. बॅटर रिटायर आउट. येस. आणि इथे मात्र निखिलची खेळ संपुष्टात येते. नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन नेम प्लीज. नितीन. निखिलची जागा भरून काढण्यासाठी तो नितीन. पाहूयात. एन गेलाय, एन आलाय, निखिल गेलाय, नितीन आलाय. कशा प्रकारे शेवटचे 6 चेंडू. मीटिंग्स करू नका सर. चला लवकरात लवकर षटकाला सुरुवात करायची. अल मदीना संघ. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 18 धावा. 18 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू 18 धावा असं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. 18 धावांचा जर विचार केला तर मित्रांनो 3 षटकारांची गरज आहे. 6 चेंडू आहेत, त्यातले 3 षटकार मारायचे आहेत. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण आव्हान आहे. आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज प्रशांत. स्ट्राईकवर आहे आणि बॉलर आहे सुमित. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहुयात. 18 धावा वाचवायच्या आहेत. सगळे खेळाडू इथे, प्रेक्षक मात्र आपल्या पायावर उभे राहिले. चुरशीचा सामना आहे. पहिला चेंडू सुमितचा. वाईड बॉल. स्वेर चेंडूने सुरुवात केली आहे. इथे मात्र पंतांचा इशारा येतोय. दोन्ही मिळेल समांतर. धाव मिळते अवांतर. आणि हा वाईड बॉलने धावसंख्या पुढे जाईल 1 ने. चला सुरू करा. सुरू करायचं. सुरड्याचा सामना. पंतांशी बात करू नका. पंतांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. वाईड साठी रिओ घेतला गेलाय. चला बाकीच्या खेळाडूंनी कृपया बाजूला राहायचं. खेळणाऱ्या संघाचे खेळाडू कोणी इथे येऊ नका. पंच 2 मिनिटं आपण इकडे या. अंपायर. बाकीच्या खेळाडूंनी कोणी इथे येऊ नये विनंती असेल आपल्याला. कृपया सहकार्य करायचं आहे. थर्ड अंपायर चेक करायचं आहे. पंच चेक करतील. आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू वाईड बॉल आहे. वाईड बॉल. स्क्वेअर चेंडू आहे. धावसंख्या 48 झाली आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी छावा लेवण्या संघाला. सगळे प्रेक्षक नक्कीच आपला पायावर उभे राहिले. सामन्याची जोरस वाढली आहे. उत्कंठा वाढली आहे. सिगेला पोहोचली आहे. मोठा प्रहार केलाय सरळ बॅटने. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. इथे मध्ये प्रशांतच्या बॅटमॅनला पहिला षटकार. खातं उघडलं आपलं स्वतःचं. धावसंख्या पोहोचले 54. आणि हा 100वा षटकार मारला गेला तो प्रशांतच्या बॅटमधून. पहा
स्पर्धा पुढे जाताना धावांचा इथे पाऊस पडला जातोय. छावा 11 संघ खुश आहे, गोटात आनंद आहे. कमाल, सुमित कमबॅक करेल का? 54 धावा नक्कीच झाल्या या षटकानंतर. पाहतोय आपण 11 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चुरशीचा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, नयनरम्य सामना पाहतोय. डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना आपल्या समोर येतोय. चेंडू आहेत 5, धावा करायच्या त्या मात्र 11. चला पुढचे दोन्ही संघ तयार राहायचंय. सामना सुरू होतोय. आपण लवकरात लवकर तयार राहायचंय. पुढच्या सामन्याचे दोन्ही संघांना विनंती असेल. पुढचा चेंडू अगोदर चेंडू प्रहार केलाय. सफल झाला फलंदाज. आडव्या बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू येतोय. 2 क्षेत्ररक्षक तिथेच चेंडू आणण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी धावसंख्या होते अब तक 56. आतापर्यंत 56 धावा झाल्यात. विजयासाठी हव्यात अजूनही 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना चुरशीचा अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये सामना आहे. दोन्ही संघांना समान संधी सामना जिंकण्यासाठी. हा मात्र जमीन लागत राहिला. चेंडू सुंदर चेंडू हाताळलाय यावेळेस सुमितने. कमबॅक केलाय. हा डॉट बॉल थोडासा बॅकफुटला घेऊन गेलाय छावा 11 या संघाला. स्ट्राईक वरती प्रशांत आहे. या लवकर अल-मदीना 11 संघ कृपया आपण त्वरा करायची आहे. विनंती असेल. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एक मोठा फटका इथे सामन्याचे चित्र बदलू शकतोय. दोन्ही संघांना समान संधी. दोन्ही संघांसाठी म्हणावं असं वाटतंय. अभी भी थामे है उम्मीद की डोरी. अभी भी थामे है उम्मीद की डोरी. डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. उम्मीद पे दुनिया कायम. मोठा प्रहार केलाय. पाहूया चेंडू लॉंग ऑनला येतोय. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. हा मोठा प्रहार पुण्याचा चेंडू तो फरार. मिळतोय चौकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 64 झालेली आहे आणि आता मात्र एका धावेची गरज. सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर होईल अशी खात्री करून घ्यायची आहे. विनंती असेल दोन्ही संघांना नोंद घ्या. सामना बरोबर सुटल्यास सुपर ओव्हर होईल. धावसंख्या 64. स्कोर इक्वल झालेला आहे. आता इथून पुढे छावा 11 संघ जिंकेल किंवा सुपर ओव्हर होईल पाहूयात. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. सुंदर सामना. इथे मात्र प्रशांतने प्रहार केलाय. संघासाठी धावा काढल्या गेल्यात. 16 धावा कुठल्यात त्याने. 5 चेंडू 16 धावा काढल्या. सुंदर फटकेबाजी. छावा 11 संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाहूया तो उंबरठा पार होईल का. आणि हा मोठा प्रहार केलाय. चेंडू होतोय फरार. मिळतोय विजयाचा चौकार. होतोय ललकार छावा 11 संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन Chava 11 team. Time for the celebration. Well played both the team. Hard luck Al Madina 11 team.